जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य 21 दिवसांपासून परिस्थिती जैसे थे पाहायला मिळते. महापालिकेनं केलेला स्वच्छतेचा दावा फोल ठरलाय. लोकशाही मराठीचा सलग 21 दिवस रिअलिटी चेक करण्यात आलाय. जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य असून तब्बल 21 दिवसांपासून लोकशाही मराठी या ठिकाणी रिअलिटी चेक करत आहे. मुंबई महापालिकेने लोकशाही मराठीने लावून धरलेल्या या वृत्ताची दखल घेत अर्धी किनारपट्टी स्वच्छ केली खरी, मात्र आपण संपूर्ण किनारपट्टी स्वच्छ केल्याचा दावा काल महापालिका प्रशासनाने केला होता. तसे फोटो व व्हिडिओ महापालिकेने अधिकृत हँडलवरून पोस्ट केले होते. मात्र महापालिकेचा दावा किती फोल होता, तसेच प्रशासनाच्या या अर्धसत्यामागील विदारक सत्य आज पुन्हा एकदा लोकशाही मराठी उघड करत आहे. 21 दिवसांपासून अद्याप ही परिस्थिती जैसे थे पाहायला मिळत आहे. लोकशाही मराठीचा रिअलिटी चेक आपण पाहतोय. जुहू चौपाटीवर कचऱ्याचे साम्राज्य पसरले. या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत फोन लाईनद्वारे जोडले. चेतन, आपण पाहतोय मागच्या 21 दिवसांपासून जुहू चौपाटीवर नेमकं काय सुरू आहे. प्रत्येक दिवशी लोकशाही मराठीने या संदर्भात आवाज उठवलेला आहे आणि या संदर्भात 21 दिवस ओलांडले तरी सुद्धा परिस्थिती जुहू बीचवर जैसे ते आहे. काय अधिकची माहिती याबाबत? निश्चितच सर्वात धक्कादायक बाब म्हणजे जुलै महिन्यापासून आपण सातत्याने हा रिअलिटी चेक दाखवत आहोत आणि दुसरीकडे याच प्रकरणाची दखल घेत कुठेतरी विरोधी पक्ष नेत्या असतील, किशोरी पेडणेकर असतील किंवा स्थानिक आमदार अमित साटम असतील, जे भाजपचे मुंबई अध्यक्ष आहेत, हे सर्व नेत्यांनी या ठिकाणी भेट दिली. महापालिकेच्या अधिकाऱ्यांना खडसावलं आणि या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवण्यास सांगितलेलं होतं. मात्र तरीही परिस्थिती जैसे थेच असल्याचं पाहायला मिळतंय. काल महापालिकेने सर्वात मोठा दावा केला होता की जुलैमुळे जुहू समुद्र किनाऱ्यावरती जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे कचरा जमा झालेला आहे आणि त्यामुळे अथक परिश्रम घेऊन महापालिकेने संपूर्ण जो जुहू किनारा आहे तो परिसर पूर्वीप्रमाणे स्वच्छ आणि सुंदर केलेला आहे. मात्र आज महापालिकेचा दावा किती फोल होता. महापालिकेने स्वतःच्या अधिकृत एक्स पोस्टवरती देखील येथील व्हिडिओ आहे तो पोस्ट केलेला होता आणि अर्धवट व्हिडिओ पोस्ट करत कुठेतरी मुंबईकरांसहित सर्वच पर्यटकांची दिशाभूल करण्याचा देखील प्रयत्न केलेला होता. आणि याची पोलखोल आता लोकशाही रिअलिटी चेकच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा करताना पाहायला मिळते. खरं नक्कीच चेतन, खूप खूप धन्यवाद या महत्वपूर्ण अशा माहितीसाठी. तर जुहू चौपाटीवरची आपण दृश्य पाहतोय. जुहू बीचवरती ज्या ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आहे, वारंवार या संदर्भात लोकशाही मराठीने आवाज उठवलाय. मात्र तरी सुद्धा परिस्थिती अद्याप जैसे थे पाहायला मिळालेली आहे. प्रत्येक दिवशी लोकशाही मराठीची टीम ही जुहू चौपाटीवर पोहोचत आहे. त्या ठिकाणी प्रत्येक अपडेट घेत आहे, रिअलिटी चेक करत आहे. 21 दिवसांमध्ये खरं तर परिस्थिती बदलेल अशी अपेक्षा होती. हे आपण स्क्रीनवरती पाहतोय. बीएमसीने जो ट्विट केलेला व्हिडिओ आहे तो अर्धसत्य आहे, कारण तो जो व्हिडिओ दाखवण्यात आलाय तो व्हिडिओ वेगळ्या प्रकारचा आहे. कचऱ्याचं साम्राज्य असलेलं ठिकाण जुहू चौपाटीवरचं वेगळं आहे. त्यामुळे जुहू चौपाटीवर अद्याप सुद्धा कचऱ्याचं साम्राज्य जैसे ते आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाचा हा जो कारभार आहे, भोंगळ कारभार, तो आता समोर आलाय. लोकशाही मराठीने या संदर्भात आवाज उठवल्यानंतर महापालिकेला अखेर जाग आली, खडबडून जाग आली. मात्र त्या ठिकाणी जेवढं अपेक्षित होतं पूर्ण स्वच्छता होणं, ती स्वच्छता काही झाली नाही आणि अर्धसत्य हे बीएमसीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न झाला. त्या प्रकारचं ट्विट करण्यात आलं, स्वच्छतेचा दावा करण्यात आला. मात्र जुहू चौपाटीवरती अद्याप सुद्धा कचऱ्याचं साम्राज्य जैसे ते पाहायला मिळत आहे. त्यामुळे आगामी काळात तरी या संदर्भात दखल घेऊन नेमकी काय भूमिका महापालिकेच्या माध्यमातून घेतली जाते हे पाहणं महत्वाचं आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.